बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत 1846 पदांसाठीची लिपिक कार्यकारी सहाय्यक या पदाची पदभरती प्रक्रिया राबवण्यात आली होती। तर या संदर्भात पाहू शकता निवड यादी जाहीर करण्यात आली होती 1823 उमेदवारांसाठी। तर यामध्ये काही उमेदवारांची कागदपत्र पडताळणी पूर्ण झाली नव्हती। त्याचबरोबर बाकीची जी रिक्त पदे होती ज्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी उमेदवार उपलब्ध नव्हते झाले, तर त्या संदर्भात पाहू शकता नवीन अपडेट आले। तर यामध्ये नवीन निवड यादी लागू शकते का नाही या संदर्भातली अपडेट हे जाहीर करण्यात आली आहे। यानुसार पाहू शकता जी जाहिरात आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक लिपिक 1846 जागांसाठीची ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती। उपरोक्त नमूद केल्यानुसार तात्पुरती सामायिक निवड यादीतील एकूण 1825 उमेदवारांना सूचनापत्रक जे आहे सर्व मूळ शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक कागदपत्रांच्या प्रमाणपत्रांच्या पडताळणी करता 5 मे 2025, 9 मे 2025 आणि सूचनापत्र 1374, 21 मे 2025, 27 आणि 29 मे 2025 या कालावधीमध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या। तथापि पाहू शकता सोबत संलग्नित तक्ता अ मध्ये नमूद उमेदवार सदर पडताळणी कार्यक्रमाकरता अनुपस्थितीत राहिलेले आहेत। यामध्ये पाहू शकता केवळ अशा उमेदवारास सर्व संबंधित कागदपत्रांची पडताळणी करण्याकरता दिनांक 16 जुलै 2025 ते 1 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये प्रमुख कार्यकारी अधिकारी कार्यालय 6वा मजला नवीन इमारत बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्य कार्यालय महापालिका मार्ग मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात येत असून पाहू शकता नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत। 16 जुलै ते 1 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये राहिलेले उमेदवार जे आहेत यांच्या तक्ता अ नमूद करण्यात आला आहे, त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी हजर राहायचं आहे। सदर कालावधीमध्ये उमेदवार त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते 4 या वेळेत कागदपत्र पडताळणी करता उपस्थित राहू शकतील आणि या कालावधी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही दिनांकास कागदपत्र पडताळणी करता उपस्थित राहण्याची उमेदवारांची विनंती ही मान्य केली जाणार नाही। यामध्ये पाहू शकता पुढील कार्यवाही करता उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असून अनुपस्थितीत राहिलेल्या कागदपत्रांची पूर्तता न केलेल्या तक्ता प मध्ये नमूद उमेदवारांकरता देखील उपस्थित राहण्याची पुनश्च एक संधी देण्यात येत असून सूचनापत्र पाहू शकता 26 जून 2025 मधील सूचना विचारात घेऊन उमेदवारांनी 16 जुलै ते 1 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी 11 ते 4 या वेळेत प्रमुख कार्यकारी अभियंता कार्यालय 6वा मजला नवीन इमारत बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्य कार्यालय महापालिका या ठिकाणी हजर राहायचं आहे। यामध्ये उपरोक्त नमूद केल्यानुसार जे उमेदवार अनुपस्थित राहतील अशा उमेदवारांचे नाव निवड यादीमधून कमी करण्यात येईल याची सुद्धा त्यांनी नोंद घेणं आवश्यक आहे। यामध्ये कागदपत्र पडताळणी करता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांकरता आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत। काय काय कागदपत्र कशा पद्धतीने तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे हे सुद्धा चेक केलं जाऊ शकतं। आता यानंतर पाहू शकता जो अर्ज भरून द्यायचा आहे कागदपत्र पडताळणी वेळी DV बेरी तो सुद्धा यामध्ये जाहीर करण्यात आला आहे। या अगोदर सुद्धा हा देण्यात आला होता। हा डाउनलोड करून तुम्हाला डिटेलमध्ये फिल आउट करायचा आहे। त्याचबरोबर जी यादी आहे तक्ता अ हा सुद्धा नमूद करण्यात आला आहे, हा सुद्धा चेक केला जाऊ शकतो। या पद्धतीने या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी दिलेल्या तारखेत दिलेल्या वेळेमध्ये हजर राहायचं आहे। पाहू शकता मेरिट लिस्टमधला सिरियल नंबर, उमेदवाराचं नाव, त्याचबरोबर उमेदवाराचे गुण या ठिकाणी दर्शवण्यात आले आहेत। अनुपस्थितीत राहिल्याप्रकरणी त्यांना पुन्हा एकदा कागदपत्र पडताळणीसाठी त्यांना वेळ देण्यात आला आहे आणि ही शेवटची संधी असेल। यानंतर मात्र पाहू शकता नवीन निवड यादी कदाचित लावली जाऊ शकते आणि ही महत्त्वाची अपडेट लवकरच आपल्याला प्राप्त होईल। 1 ऑगस्ट 2025 ही शेवटची तारीख असणार आहे। यानंतर जर उमेदवार हजर राहिले नाहीत तर त्या जागी नवीन उमेदवारांना कदाचित संधी मिळू शकते आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट सगळ्यात पहिल्यांदा मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।